लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे आणि ही अपडेट तुम्हाला छोटी अपडेट आहे परंतु तुम्हाला देणं अत्यंत गरजेची आहे। या अपडेटमध्ये झालं असं होतं की यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की उच्च न्यायालयामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक याचिका टाकण्यात आली होती आणि आपलं नागपूरचे जे काही खंडपीठ आहे तर त्या खंडपीठामध्ये अशा प्रकारची याचिका टाकण्यात आली होती आणि त्या याचिकेवर जे आहे शासनाने स्वतःची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे। शासनाचे मत मागवण्यात आलं होतं आणि त्यानंतर शासनाने शासनाची बाजू मांडलेली आहे आणि ती बाजू काय मांडली वगैरे वगैरे सर्व गोष्टी अगदी कमी शब्दामध्ये मी सांगणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमुळे वित्तीय तूट निर्माण होत आहे, म्हणजे जी खर्च येणे आणि जाणे या दोघांमधला तफावत जी असतात ती वित्तीय तूट, तर ती तूट निर्माण होत आहे अशा प्रकारची याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं आणि त्यावर त्या म्हणण्याला जे आहे पूर्णपणे शासनाने जे आहे इथे बघा पूर्णपणे तो आरोप फेटाळलेला आहे। अशा प्रकारची अपडेट आता पुढे येत आहे। संपूर्ण माहिती काय मी एकदा तुम्हाला सविस्तर सांगतो। बघा, अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे मी। नागपूर खंडपीठामध्ये ही अशा प्रकारची याचिका होती आणि ही याचिका खास करून लाडकी बहीण योजना, जर त्या याचिकेवर शासनाने जर भूमिका स्पष्ट केली नसती तर ऑब्व्हियसली येणाऱ्या वेळेमध्ये शासनाने या योजनेचं भवितव्य जे आहे तर ते अगदी म्हणजे संशयित राहिलं असतं। तर त्यामुळे शासनाने त्यांची भूमिका जी आहे या योजनेच्या संदर्भात अगदी स्पष्ट केलेली आहे। तर त्या याचिकेमध्ये सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमुळे जे आहे वित्तीय तूट वाढत आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसत आहे। अशा प्रकारच्या आणखी वेगवेगळ्या बाबी त्या याचिकेमध्ये होत्या, पण यावर अतिशय महत्त्वाची बाजू शासनाने मांडली आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारने। आणि काय बाजू मांडली की महाराष्ट्र शासनाने या दोन्हीही आरोपाला फेटाळले आहेत आणि याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा काही गोष्टी होत्या आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की खरं तर वित्तीय तूट, आता तुम्हाला वित्तीय तूट म्हणजे काय वगैरे वगैरे ते माहीत नसेल तर आपल्याला एवढ्या खोलात जायचं पण नाही, पण वित्तीय तूट असायला पाहिजे 3% कमी। आणि शासनाने पण सांगितलं आहे की जे वर्ष 2024-25 आहे या वर्षामध्ये 2.69%, 2.69% म्हणजे 3% कमीच, तर एवढीच जे आहे वित्तीय तूट आहे आणि त्यामुळे कायद्याचं कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही, सर्व कायद्यांचं जे आहे पालन होत आहे अशा प्रकारचे शासनाने जी आहे माहिती मांडलेली आहे या याचिकेच्या विरोधात। आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे याच्यातनं दोन गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे तुम्हाला सर्वांना आणि त्यामुळेच मी हे सांगत आहे की शासन या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीच्या निर्णयावर अगदी ठाम आहे। अशा प्रकारे आपल्याला याच्यामधनं स्पष्टपणे कन्क्लुजन काढता येईल आणि त्यानंतर बघा यापुढेही अशाच प्रकारे ही योजना चालू ठेवण्याची जी आहे मानसिकता यामधून शासनाची दिसते आहे, कारण की यावर शासनाची भूमिका काय आहे ती आपल्याला यामधून आता क्लिअर कट झालेली आहे। असो, आणखी पण यावर जे आहे पुढे येणाऱ्या वेळेत जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला देईनच। ही बाब अतिशय चांगली आहेत। बघा कसं असतं की काही चुकीचे अपात्र लाडके जे काही लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेमध्ये आलेले आहेत तर त्यांना अपात्र केलेलं आहे, तर त्यामुळे काय होत आहे की सर्वांना असं वाटतं आहे की योजना असं करून करून बंद करणार की काय, तर यावर जे आहेत बरेचसे जे संशय निर्माण होतात आणि त्यामुळे जे काही एकंदरीत योजनेचं भवितव्य जे आहे तर ते तुम्हाला माहिती आहे अगदी गुलदस्त्यात जाऊन पडतं। तर त्यामुळे तसं होऊ नये त्यामुळे शासनाने जे आहे ते स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। पण यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर आता हे तर झालं शासनाची चांगली बाजू आणि त्याबद्दल शासनाने जे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या बाजूने जी भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल स्वागत आहे। पण एक गोष्ट नक्की शासनाने विचार करायला पाहिजे, बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या पात्र आहेत परंतु त्यांचे जून आणि जुलैपासून हप्ते बंद झालेले आहेत। ही शासनाला मी विनंती करतो आहे की शासनाने त्यांच्या फॉर्मची पडताळणीही केली नाही, पडताळणी यादीमध्ये त्यांचं नावही नाही ते त्यांचे उत्पन्न जास्त आहे, नाही त्यांच्याकडे 4 चाकी आहे, नाही ते कुठल्या योजनेच्या अपात्रतेच्या अटीमध्ये बसतात, तरी देखील त्या लाडक्या बहिणीचा 26 लाख फॉर्ममध्ये त्यांचा फॉर्म अपात्र करण्यात आलेला आहे आणि आता त्यांच्या फॉर्मची दखल घ्यायला कोणी तयार पण नाही, त्यांच्या फॉर्मची पडताळणी पण होत नाही आहे। ते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत, बालविकास प्रकल्प अधिकारीकडे जातात, ते म्हणतात आम्हाला आदेश नाही आले, अंगणवाडी ताईकडे जातात, त्या म्हणतात आमच्याकडे पडताळणी यादीमध्ये तुमचं नाव नाही। तर अशा लोकांसाठी, अशा लाभार्थ्यांसाठी काहीतरी व्यवस्था पर्यायी करा आणि त्यांना जर ते पात्र असतील तर नक्की त्यांना लाभ द्या।
लगेचच एखाद्या लाडक्या बहिणीचं जर थोडंसं काही कारणावरून लगेच नाव काढलं तर पडताळणी जी प्रक्रिया चालू आहे, कोणाची पडताळणी होती आणि कोणाची नाही होत असं करू नका. ज्यांचे 3 लाभार्थ्यांचे अचानक जे आहे लाभ बंद करण्यात आले, तर तिन्हीपैकी 3 लाभार्थ्यांना जे एकदा त्यांची पडताळणी करा, व्यवस्थितरित्या संपूर्ण गोष्टी करा, त्यानंतरच मग ठरवा. आता पडताळणीच केली नाही तर कसं करणार? आणि त्यामुळे प्रचंड लाभार्थी जे आहेत या योजनेच्या लाभापासून दूर राहू शकतात. तर तसं होऊ नये, त्यामुळे शासनाने त्यावर नक्की जे आहे गांभीर्याने विचार करावा आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. चांगली बाब आहे, शासन या योजनेच्या बाबतीत ठाम दिसत आहे आणि ती खूप चांगली बाब आहे. आता बघा, यापूर्वी पण मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलेलं आहे की योजना ही पुढील काळामध्ये चालू राहणार आहे. त्यानंतर आदित्यताई तटकरे यांनी तर खूप वर्षापूर्वी सांगितलं होतं, महिन्यापूर्वी सांगितलं होतं त्यांनी. तर त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांनी पण सांगितलं होतं आणि जे मोठे मोठे लीडर्स आहेत सर्वांनी जे आहे या योजनेला ठामपणे जे आहे पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याबद्दल जे आहे कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.